नाही, रंजना मॅडम म्हणजे न बघता बोलणं हे योग्य नाही. किंवा म्हणजे आता दोन उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. एक पहिल्यांदा म्हणजे तुम्ही अनुभव न घेता मायेविषयी बोललात की माझ्या अंगाला हात लावणारा माणूस हा माझ्या रक्ताचा पाहिजे, माझा भाऊ असला पाहिजे आणि परक्या माणसाने मला हात नाही लावायचा. मोहन जोशी नॉट कॅरेक्टर आहे ना, ही माझ्या बाबतीतही एका झालेलं आहे स्त्रीचं. नाही, त्या सिनेमामध्ये रेप सीन ट्राय करत होतो, तर ते करायचं होतं मला आणि त्यामुळे मी एक्साइट झालो की आपल्याला मॅडम बरोबर काम करायला मिळणार. म्हणजे रंजना त्यावेळेला खूप नावाजलेलं नाव होतं, प्रश्नच नाही. 3 फिल्म्स करायच्या त्या एका त्यावेळेला फारच अख्खी मराठी इंडस्ट्री त्यांच्यावर होती आणि फार मोठं नाव होतं ते. तर त्यांनी असं म्हणणं की परक्या माणसाने मला हात लावला मला चालणार नाही, हा ऑकवर्ड झालं मला फारच. पण नंतर मी त्यांना मोरूची मावशी नाटकाला बोलवतो आलं होतं. आणि त्याच याच्यामध्ये तुमचा एक आशा काळेचा पण सुंदर किस्सा आहे. हो, ब्युटिफुल किस्सा. की आम्ही मोलकरीण नावाची फिल्म करत होतो, NS पद्यांची. लवंदे त्यावेळेला कॅमेरा बनवते, सूर्यकांत लवंदे, आणि समीर आठले त्यावेळेला असिस्टंट होता त्याचा. अच्छा. आणि सत्यनारायणाची पूजेचा शॉट होता. तर गुलाबी रंगाची सिल्कची साडी घालून आशा काळे आल्या होत्या. त्या दिसायला सुंदरच सुंदर आहे आणि त्यातून गुलाबी रंगाचं साडी घातल्यावर काय रिफ्लेक्शन आलं, गुलाबी रिफ्लेक्शन. तर मी जरा बावचळलो 2 मिनिटं. म्हटलं गळाच हटकून बसायचो तुम्हाला पूजेला काहीतरी ते सिनेमात होतं. तर मी फोटो काढायचा होता. तर मी म्हटलं की तुम्ही सुंदर दिसाय म्हणलं, आज तुम्ही काय दृष्ट काढा असं काहीतरी म्हणलं घरी जाऊन. फोटो काढायचा. तर त्यावेळेला काय बोलतात तुम्ही, कळतं का तुम्हाला? मी ज्युनियरच होतो त्यांच्यासमोर आणि त्यांनी माझ्यासमोर असं बोलणार तर मला एकदम खजील व्हायला झालं की मी काय चूक केली. असं सुंदर तू सुंदर म्हणायला पाहिजे ना. म्हणजे मी त्यावेळेला असं काही कुठल्या अट्रॅक्शन बोललो नाही, पण त्यांना मी सांगितलं, म्हटलं माझी अशी इच्छा होती की तुमच्या गळ्यात फोटो काढावा. तर सगळं झालं, पूजाबीजी झाली, सगळे चिरल्या होत्या त्या. आणि पूजाबीजी संपल्यानंतर मला म्हटलं तुम्हाला गळ्यात हात फोटो काढायचा ना, काढा मला. घेतलं गळ्यात हात आणि फोटो काढला. तोच फोटो पेपर मध्ये आला. काय नशीब बघा माझं. अशा काळात सुंदर म्हणणं आणि तो फोटो पेपरात देणं. नमस्कार, मी मोहन जोशी. मी आज कांचन अधिकारी यांच्या या YouTubeच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गप्पा खूप रंगल्या आहेत. हा मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे, तो नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.